सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर बऱ्याचशाच ताईंना आदि माया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांच्या मूर्त्या होत्या आणि बऱ्याच ताईंची इच्छा होती की ताई पूजा करून आदि माया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची मूर्ती पाठवून दे। तर आदि माया आदिशक्ती रूपामध्ये म्हणजे स्वामींचेच हे रूप आहे। अंबाबाईच्या रूपामध्ये स्वामी माऊलींनी दर्शन दिलं होतं भक्ताला। तर आदि माया आदिशक्ती रूपामध्ये माझी किचन मधली मूर्ती बघून बऱ्याचशाच ताईंनी मूर्ती ऑर्डर केली। तसंच बघा आज तुम्हाला आदि माया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची पूजा आणि सर्व ताईंची बुकिंगच्या आदि माया आदिशक्तींची पूजा विधिवत केलेली आहे। आदि माया आदिशक्ती मूर्तीची प्राइस आहे 750 रुपये। फक्त तुम्हाला जर रिप्लाय मिळत नसेल तर तुम्ही गुगल पे ला 750 रुपये पाठवून द्या। शिपिंग किती आहे विचारा, तुमच्या एरियानुसार शिपिंग असतं आणि पटकन बुक करून टाका। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते। सगळ्यांचे बघा आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची पूजा झालेली आहे। तर ज्या ताईंना आदिशक्ती आदिमाया रूपामध्ये मूर्ती हवी आहे त्यांनी अगदी पेमेंट केला तरी चालेल। 750 रुपये प्लस शिपिंग चार्ज। तुम्ही मूर्ती बुक करताना असा मेसेज करा आदिमाया आदिशक्ती मूर्ती हवी आहे, शिपिंग चार्ज किती आहे, आणि इन्स्टंट पेमेंट करून तुम्ही आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची जी मूर्ती आहे ती ऑर्डर करू शकता। खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि खूप छान आहे। आपलं महालक्ष्मीचं अष्टक पुस्तक कुठे मराठी घ्या। आता बऱ्याच ताईंना चित्रांगण रांगोळी हवी होती तर ही चित्रांगण रांगोळी आहे। बऱ्याच ताईंनी गोल घेतला साचा पण सध्या गोल उपलब्ध नाहीये त्याच्यामुळे हा चौकोनी चित्रांगण आहे। ह्याच्यामध्ये सर्व शुभ चिन्ह आहेत। तर आमच्या काकू सांगतील चित्रांगण रांगोळीचं महत्त्व काय आहे। हे पहा या चैत्रामध्ये म्हणजे स्वच्छ वातावरण असतं ना म्हणून रांगोळीला खूप महत्त्व आहे। आणि शुभ दिवस चैत्र महिना हा वर्षातला अत्यंत शुभ मानला जातो। म्हणून आपल्या अंगणामध्ये देवीचं पण नवरात्र असतं आणि मग आपल्या अंगणामध्ये सगळी शुभचिन्ह काढतात। उत्साह असतो, नवीन वर्ष, पालवी फुटलेली असते, सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं। म्हणून अंगणातही सर्व शुभचिन्ह एकत्र त्याला चैत्रांगण असं म्हणतात। त्यामध्ये ही समई आहे, गणपती आहे, या चैत्र गौरी आहेत, हे सरस्वती आहे, चंद्र, सूर्य, तारका, शंख चक्र गदा पद्म गोपद्म स्वस्तिक तुळशी, ये रांगोळी आहे, बेलाची रांगोळी आहे, हे बेलपत्र, हे ओटी आहे, आंबा हा शुभतेचं प्रतीक आहे म्हणून आंबा ही रांगोळी आहे। याला पण लक्ष्मीपद म्हणतात। ही गजांत लक्ष्मी, हे कासव आहे, हे लक्ष्मी म्हणजे आपल्या मंदिरांच्या दारामध्ये जे कासव असतं ते हा विष्णू, हे लक्ष्मी आणि हे विष्णूंचं गरुड आणि गाय आणि वासरू, हे सगळी आपली अत्यंत हिंदू धर्माची शुभ आणि पवित्र अशी चिन्ह आहेत। ही आपल्या दारात असावी। आता याच महिन्यात नाही तर रोज आपण प्रयत्न करायचा या रांगोळीमध्ये या चिन्हांमध्ये देवी तत्व आणि ईश्वरीय तत्वांना खेचून आपल्या घराकडे खेचून घ्यायची ताकद असते। म्हणून रांगोळी रोज दारात काढावी आणि शुभचिन्ह जरूर काढावीत। तर बघा रांगोळीचं महत्त्व तुम्हाला काकूनी सांगितलं की या रांगोळीचं काय महत्त्व आहे। तर फक्त
1 महिना काढण्यापेक्षा रोज काढा असं त्या म्हणतात, कारण ते शुभचिन्ह आहेत आणि त्याच्यातून एक आपल्याला चांगली सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी मिळते. त्यामुळे तुम्ही सर्वांनी रोज काढलं तरी सुद्धा शुभ मानलं जातं. तुम्ही रोज काढा आणि ज्यांना हवं आहे त्यांनी नक्की ऑर्डर करा. तर चैत्रांगण रांगोळी साचा आहे, त्याची प्राईस 250 रुपये आहे. ज्या ताईंना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तसंच बघा, बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडून आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये मूर्ती घेतली आणि बऱ्याच ताईंना विधिवत पूजा करूनच ही मूर्ती हवी होती. तर आज सर्वांच्या आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची मूर्ती आपण उपलब्ध तुमच्यासाठी बनवून घेतलेली आहे. तर खूप सुंदर अशी गोड अशी मूर्ती आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तर तुम्ही या चुलीबद्दल पण मला विचाराल व्हिडिओमध्ये, पण ह्याचं काम सुद्धा चालू आहे. 1-2 महिन्यामध्ये ह्याचं काम पूर्ण होईल, कारण अन्नपूर्णा देवीची पूजा बऱ्याच ताई म्हणतात करण्यासाठी आम्हाला हवी आहे, म्हणजे बऱ्याच ताईंच्या रिक्वायरमेंटनुसार ती बनवून घेतलेली आहे. तुम्हाला ती सुद्धा आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तसंच बघा, महालक्ष्मीच्या सेवेसाठी हे अष्टक असतं, तर हे अष्टकची सुद्धा आपण सर्वांनी विधिवत पूजा करायची आहे. इथं पण ह्याला पण हळदी कंपल्सरी पाहिजे. हळदी कुंकू चैत्रांगणला व्हायचं. बघा, खूप सुंदर अशी रांगोळी आहे ही. सर्वांनी घ्या. 250 रुपयाला रांगोळी साचा आहे. त्याचबरोबर शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळी साचा सुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये आज सगळे बघायला मिळतील आणि सगळ्यांची प्राईस सुद्धा तुम्हाला कळेल. तुम्ही वारंवार विचारता, प्राईस सांगत नाही, आम्हाला ऑर्डर करता येतं किंवा आम्हाला रिप्लाय मिळत नाही. प्रत्येकाला रिप्लाय मिळेल. जसं की मी तुम्हाला माहिती देते त्याप्रमाणे तुम्ही बुकिंग करा. काही दिवसामध्ये आपली वेबसाईट लवकरच लॉन्च होते swamimurtiyar.com ची. तर त्याच्यावरती काम चालू आहे. थोड्या दिवस, एवढ्या दिवस तुम्ही थांबलात, अजून काही दिवस थांबा. पण ज्यांना व्हॉट्सअपला बुकिंग करायचं आहे, मूर्तीची प्राईस मी सांगितलेली आहे 750 प्लस शिपिंग चार्ज. त्यामुळे तुम्ही विचारा शिपिंग चार्ज. तुमचा ॲड्रेस टाका डायरेक्ट. आता प्राईस कुणी विचारू नका व्हॉट्सअपला, डायरेक्ट तुमचा ॲड्रेस टाका, पिनकोड, मोबाईल नंबर, तुमचा गल्ली क्रमांक. मग पिनकोडवरती कसं ॲड्रेस, तुम्हाला ॲड्रेसवरती शिपिंग चार्ज सांगितला जाईल. महाराष्ट्रामध्ये असेल तर जास्त नसेल, 70, 60, 80 अशामध्ये असतो. आणि आउट ऑफ महाराष्ट्र किंवा वजनावर 1 किलोच्या पेक्षा जास्त वजन असेल तर कुरिअर चार्जेस हे वाढतात. तसंच बघा, तुपाचा डबा अनेक, तो नको, दुसरा शुद्ध प्युअर गाईच्या वातीचा तुपाच्या वाती तुम्ही लोक सगळेजण मागवताय. तर आपल्याकडे महालक्ष्मी शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती आहे. त्याच्यामध्ये कोणतंही वॅक्स, कोणतंही मेन ॲड नाहीये, कारण मार्केटमध्ये तर वॅक्स आणि मेन ॲड केलेलं तुम्हाला तुपाच्या वाती बघायला मिळतात. आणि ती तुपाच्या वाती जी आहे, जो 50 वातींचा डब्बा आहे आपल्याकडे, तो तुम्हाला फक्त 380 रुपयेमध्ये मिळतो. आणि छोटा आहे तो 140 मध्ये मिळतो. हे खोललेला होता ना त्या देवीसमोर, तिथं असा देवीच्या तिथं. तर बघा, असं हे तुपाचे दिवे. आता तुम्ही हे बघताय तुपाचा दिवा, कारण लक्ष्मी प्राप्ती, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे. त्यामुळे बघा, बऱ्याच ताईंना कुरिअर अगदी तुपाच्या दिव्याचं व्यवस्थित मिळतंय. तर हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे, तुम्ही बघू शकता. तर ह्या जे दिवे आहेत ह्याच्यामध्ये 50 वातीचा हा दिवा आहे. 50 वाती तुम्हाला 380 रुपयेमध्ये मिळतात. अगदी घरपोच तुम्हाला हा तुपाचा डब्बा. आणि ह्या तुपाच्या डब्यासोबत तुम्ही सुगंधी अगरबत्ती, केवडा, मोगरा, केसर, हिना, गुलाब, जसे की मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवले, धूपस्टिक, भीमसेन कापूर, त्याचसोबत हळदीचं कुंकू, श्रीयंत्र, काल सगळे श्रीयंत्र लाईव्ह सिद्ध केले. आणि माता लक्ष्मींचं आगमन झालं, तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर ज्यांना आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची मूर्ती हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. कारण बऱ्याच ताईंचे मागच्या वेळेस बुकिंग झाले पण स्टॉक आउट झाल्या. पण सध्या भरपूर क्वांटिटीमध्ये आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे. तर आज सगळ्या आईंची सेवा झालेली आहे. मी बऱ्याचदा म्हणते की माझ्या किचनमध्ये आई साहेब जे विराजमान आहे, साक्षात माझी आई माझ्या पाठीशी उभी आहे असं मला वाटतं. स्वयंपाक करताना किंवा कोणतीही गोष्ट करताना, कारण त्या पाठीशी उभी असताना कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही. आणि बऱ्याच ताईंना असे पण अनुभव आले की ज्यांना आई नाहीये त्यांनी सुद्धा आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आईची मूर्ती घेऊन त्यांची पूजा चालू केली, कारण साक्षात आपली आई आहे. आणि ह्या जगामध्ये देवाशिवाय आणि आपल्या आई वडिलांशिवाय आपलं असं कोणी नसतं. नेहमी भगवंताच्या आणि देवाच्या चरणाशी राहा, कारण हे 2च नाती अशी आहेत की ज्याच्यामध्ये स्वार्थ नाही, कोणतंही भाव म्हणजे प्रेमाचाच भाव आणि आपुलकीचा भाव आहे. त्यामुळे ज्यांचे आई वडील आहेत त्यांच्या चरणाशी राहा, त्यांच्या सोबत राहा. त्याचसोबत बघा, गुरुसारखा सारथी आणि गुरुसारखा सोबती ह्या जगामध्ये दुसरा कोणी आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे आई वडील आणि गुरु हे 2 नाते सोडले तर ह्या जग हे क्षणभंगूर आहे. कोणीच कोणाचं नाही ह्या जगामध्ये, कारण आई वडील आणि गुरु आणि आपले गुरु म्हणजे सगळं काही असतं बरं का. त्यामुळं आपण आपल्या गुरूंमध्येच आपले आई वडील, आपले सगळे नाते आपल्या गुरूंमध्ये आपण बघायचे. आपल्या आयुष्यामधले असंख्य प्रसंग, आपल्या आयुष्यामधले
असंख्य दुःख ते फक्त आपल्या गुरूंना सांगा. कारण कसं असतं, आपलं मन मोकळं करण्याचं एकमेव जागा, एकमेव स्थान म्हणजे आपले गुरु. जसे की स्वामी माऊली असतील, प्रत्येकाचं गुरुस्थान वेगळं असतं. तर बघा, छान अशी सगळ्यांची पूजा झालेली आहे. त्याचबरोबर बघा, आपण मराठीमध्ये महालक्ष्मीचा अष्टक सुद्धा म्हणणार आहे. नेहमीप्रमाणे वंदना काकू महालक्ष्मी अष्टक म्हणतील आणि त्यासोबत आम्ही सर्वजण मंत्रपुष्पांजली करू. फुलं गुलाबाची कुठे ठेवली काकू? एकाच ठिकाणी करा सर्वांची मंत्रपुष्पांजली. करुणी वंदन सद्भाव धरुण लक्ष्मी शरण पावन रे. कमल आसन कमल वदन कोमलते मन लक्ष्मीचे. चक्र गदा हाती माता आदिशक्ती प्रसन्न ती मूर्ती जगन्माता. जगाला आधार चालवी व्यवहार दिव्यालंकार शोभती ते. प्रसन्न होईल धन धान्य देईल संकटाने येईल दूर माझ्या. देवी ही प्रार्थना सुख समाधान कुटुंब कल्याण वर देई. चित्त शुद्ध करी दैन्य दूर करी निर्मळ अंतर ठेव सदा. जी चूक झाली माय पोटी घाली तूच आता वाली. भक्तजना नित्य हे अष्टक गातील जे लोक श्रद्धाळू भाविक पावन ते. श्री माता लक्ष्मी माता श्री माता लक्ष्मी अष्टक संपूर्ण असं म्हणायचं. हा ठेवा ठेवू का फुलं? काकू दिसते का तुम्हाला यांच्या रूपात तुमची आई? मस्त आई दिसते का? दिसती ना. हा मग दिसते का तुम्हाला तुमची आई? किती छान, खूप सुंदर. ह्या सगळ्यांची आई आहेत. म्हणूनच आज करून घेतली त्यांनी. आजच्या दिवशी आमच्या वंदना काकूंची आई ह्या जगा म्हणजे आजच्या दिवशी होत्या ना. आजच्या दिवशी होत्या, दुसऱ्या दिवशी गेल्या का? प्रसाद वगैरे खाल्ला. तर बघा, त्यांना आज आईची त्यांची आठवण येते खूप. तर त्यांच्या आईला सुद्धा त्यांच्या मुलीची आठवण येतच असेल. पण त्यांची आई खुश असाव्या किंवा पुढच्या जन्मी त्या पुन्हा याव्या ह्यासाठी प्रार्थना करा. आणि पुढच्या जन्मी सुद्धा वंदना काकूचीच आई असावी का वंदना काकू? तर चला, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता मी सांगितलेली आहे तुम्हाला, प्राइस सांगितली, शिपिंग विचारा. डायरेक्ट प्राइस विचारण्यापेक्षा ॲड्रेस टाका, आमचा असाच ॲड्रेस आहे आणि आम्हाला ही मूर्ती हवी आहे. साचे दाखवायचे होते बघा. बऱ्याचशाच ताईंना रांगोळी साचे हवे होते. तर हा बघा, श्री गुरुदेव दत्तांचा साचा आहे रांगोळीचा. तर रांगोळी साचे तुम्हाला आज बघायला मिळतील आपल्या व्हिडिओमध्ये. श्री गुरुदेव दत्तांचा हा रांगोळी साचा आहे. त्याचबरोबर बघा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा असा रांगोळी साचा आहे. काही ताईंना इमेजेसमध्ये हवा असतो आणि काही ताईंना शुभचिन्हासोबत हवा असतो. तर हा स्वामींचा रांगोळी साचा आहे शुभचिन्हांसोबत. त्याचबरोबर बघा, तुळजाभवानी प्रसन्न. बऱ्याचशाच ताईंचं कुलदैवत तुळजाभवानी असतं. तर तुळजाभवानी प्रसन्न रांगोळी साचा आणि त्यासोबत शुभचिन्ह. त्याचबरोबर बघा, श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पाचा श्री गणेशाय नमः रांगोळी साचा आहे. तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता. बऱ्याच ताईंना मंगळवारी गणपतीचा साचा हवा असतो. त्याचबरोबर मंगळवारी शुक्रवारी माता अन्नपूर्णाची पूजा बऱ्याचशाच ताई करतात. तर अन्नपूर्णा मातेचा रांगोळी साचा बऱ्याच ताईंना हवा असतो. तर सध्या अवेलेबल आहे. शुभचिन्ह ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. बघा, खूप सुंदर असा तुम्ही गॅसच्या किचन वाट्यावरती काढू शकता. तसंच बघा, वैभव लक्ष्मी प्रसन्न. ज्यांच्या घरामध्ये आर्थिक अडचणी आहेत किंवा लक्ष्मी स्थिर राहत नाही, त्यांनी किंवा त्यांची इच्छा पूर्ण होत नाही, ज्याने ताईंनी वैभव लक्ष्मी व्रत केलंय किंवा जे करतही नाहीत त्यांनी सुद्धा वैभव लक्ष्मी प्रसन्न हा रांगोळी साचा प्रत्येक शुक्रवारी आपल्या देवघराच्या समोर काढा आणि त्याच्यावर थोडं हळदी कुंकू टाका आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी एक गोड नैवेद्य काहीतरी करा. शिरा किंवा केसर टाकून दूध आणि त्यांना प्रार्थना विनंती करा की हे वैभव लक्ष्मी, माझ्या घरी लक्ष्मी स्थिर होऊ दे, माझे आर्थिक अडचणी दूर होऊ दे आणि माझ्या घरातील वैभव, सुख, समाधान, शांती लाभो. म्हणून शुभचिन्ह आणि वैभव लक्ष्मी प्रसन्न हा रांगोळीचा तुम्ही नक्की काढा. त्याचबरोबर बघा, कुलदैवत ज्योतिबा प्रसन्न. आता आमचं सुद्धा कुलदैवत ज्योतिबा आहे, तसं की तुमचं सुद्धा असेल. तर ज्योतिबा प्रसन्न, श्री ज्योतिबा प्रसन्न ह्याच्यामध्ये शुभचिन्ह आहेत. तर ज्या ताईंचं कुलदैवत ज्योतिबा आहे त्यांनी हा घेतला तरी चालेल. त्याचबरोबर बघा, शुभचिन्ह शंख, चक्र आणि नाम बालाजींचं, व्यंकटेश्वर भगवानांचं शुभचिन्ह असणारा हा रांगोळी साचा आहे. हा सुद्धा बघा, ह्या रांगोळीने लक्ष्मी आपल्या घरी आकर्षित होते. तुम्ही अगदी हा सुद्धा आपल्या देवघराच्या समोर काढू शकता. तर हे रांगोळी साचे तुम्ही जे बघताय दैनंदिनी ह्याला म्हणतात, मीडियम साईज. तर फक्त 150 रुपयाला एक साचा आहे रांगोळी, सगळे वारांचे.
आणि श्री बालाजी प्रसन्न, हे बघा श्री बालाजी प्रसन्न. बऱ्याच ताईंची बालाजींवरती भक्ती किंवा बालाजींची सेवा जिथे होते तिथे माता लक्ष्मी वास्तव्य किंवा ते प्रसन्न होतं. त्याच्यामध्ये बघा समय आहे, शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, सरस्वती आहे. हे सुद्धा शुभचिन्ह असणारा रांगोळी साचा आहे. त्याचबरोबर बघा शुभचिन्ह बऱ्याच ताईंना पावलं, स्वस्तिक लक्ष्मीची हवी असतात, तर हा शुभचिन्ह असणारा हा रांगोळी साचा आहे. अगदी तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा कुलस्वामिनी प्रसन्न, आपल्या कुळाची देवी कुलस्वामिनी असं आपण म्हणतो, तर कुलस्वामिनी प्रसन्न हा सुद्धा तुम्ही रांगोळी साचा तुमच्या देवघरामध्ये काढू शकता. खूप सुंदर आणि छान असा रांगोळी साचा आहे. त्याचसोबत बघा श्री महालक्ष्मी इमेजेस, म्हणजे श्री महालक्ष्मी इमेजेसमध्ये हा रांगोळी साचा आहे. ह्याच्यावर शुभचिन्ह खाली येत नाही, फक्त इमेजेसमध्ये ह्याचं टायटल आहे, वरती पावलं आहेत. हा सुद्धा खूप सुंदर आणि छान रांगोळी साचा आहे, महालक्ष्मी प्रसन्न. त्याचबरोबर बघा शुभ चिन्ह असणारा सगळे चिन्ह आहेत त्यात. ओम आहे, शंख आहे, चक्र आहे, पद्म आहे, पद्मासन आहे, स्वस्तिक आहे, सूर्य, चंद्र, गोपद्म, सगळे रांगोळीचे शुभ चिन्ह सगळे असणारा हा शुभ चिन्हाचा छोटू रांगोळी साचा. ह्याची प्राइस 100 रुपये आहे. छोटू रांगोळी एका कुरिअरमध्ये तुम्ही 2, 3, 4 रांगोळी साचे किंवा एखादी अगरबत्ती नक्की घेऊ शकता. त्याचबरोबर बघा जय श्रीराम, हा जय श्रीराम रांगोळी साचा आहे. हा सुद्धा तुम्ही अगदी घेऊ शकता. जय श्रीराम रांगोळी साचा आहे रामांचा, हा सुद्धा तुम्हाला मिळेल 100 रुपयेमध्ये. त्याचबरोबर बघा गाय वासरा सुद्धा रांगोळी साचा शुभ मानलं जातं. आईच्या आणि मुलाच्या नात्यासाठी चांगला असतो, त्यामुळे तुम्ही ही सुद्धा रांगोळी तुमच्या दरवाजामध्ये किंवा देवघरामध्ये काढा. ह्याची सुद्धा प्राइस छोटू सगळ्या प्राइस 100 रुपये आहे. परत बघा हा जय श्रीरामांचा रांगोळी साचा आहे. जय श्रीराम ह्याच्यामध्ये स्वस्तिक आहे, गोपद्म आहे. अगदी तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता. आज रामनवमी आहे, तर तुम्ही आजच्या दिवशीच कायम तुम्ही रांगोळी हा शुभचिन्ह असणाऱ्या काढा. त्याचबरोबर बघा सरस्वती, ही सरस्वती रांगोळी साचा आहे. तर आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये माता सरस्वती प्रसन्न होण्यासाठी किंवा आपल्या जिभेवरती माता सरस्वतीचा वास असावा म्हणून सरस्वती मातेची तुम्ही छोटू शुभचिन्ह रांगोळी काढा. ह्याची प्राइस सुद्धा 100. जे सगळे छोटू आहेत त्याची प्राइस तुम्हाला 100 रुपये आहे. त्याचबरोबर बघा कमळ, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कमळाची रांगोळी खूप शुभ मानलं जातं, त्यामुळं कमळाची रांगोळी काढायचं. थोडंसं हळदी कुंकू टाकून अलंकरित करा. शुभ चिन्हामध्ये रांगोळी साच्यामध्ये कमळ सुद्धा तुम्हाला येतं. त्याचबरोबर बघा हे पण श्रीयंत्रच आहे बरं का, एक श्री ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर हा सुद्धा एक शुभचिन्हाचा रांगोळी साचा आहे. तुम्ही हा सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. तर असे हे रांगोळी साचे आपल्याकडे मिळतात. बघा तुपाचा दिवा जेव्हापासून आपली पूजा चालली तेव्हापासून खूप छान मंद आणि छान प्रकारे तो चालतोय. त्यामुळे ज्यांना पण हा तुपाचा दिवा हवा आहे त्यांनी सुद्धा व्हॉट्सअप मेसेज करा. आणि चांदीच्या निरांजनमध्ये तुपाचा दिवा लावला तर लक्ष्मी माता प्रसन्न होते. आणि खूप सुंदर असे आपल्याकडे प्युअर शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती, महालक्ष्मी शुद्ध तुपाचे दिवे मिळतात आपल्याकडे. कारण महालक्ष्मी नाव आहे आणि आपल्याकडे कुठले जे काही पण दिवे आहेत ते कुठलेही मिलावट नाहीत. शुद्ध प्युअर गाईच्या तुपापासून बनवलेले हे तुपाचे दिवे आहेत. त्यामुळे बघा एका डब्यामध्ये 50 पीस असतात आणि 1 तास 10 मिनिटं बरोबर ते चालतात. आणि तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता. ह्याची प्राइस आहे मोठ्याची 380, छोट्याची 140. त्यामुळे तुम्ही हे सुद्धा डब्बे तुपाचे आपल्याकडं ऑर्डर करू शकता. वेबसाईटवरती आपल्या लवकरच हे डब्बे तुम्हाला बघायला मिळतील. वेबसाईटचं काम चालू आहे, पण काही दिवसामध्ये वेबसाईटचं आपलं काम पूर्ण होते आणि तुम्ही अगदी वेबसाईटवरून घेऊ शकता. कारण तुपाच्या डब्यासाठी बॉक्स वगैरे वेगळा द्यावा लागतो, कारण ते व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचवावे लागतात कुरिअरच्या माध्यमातून. त्यामुळे कसं त्याला मॅनेजमेंट असतं तुपाच्या डब्यांना भरपूर. आणि तुमच्या घरापर्यंत तुम्ही जर आता एखादी वस्तू ऑर्डर करताय, तुम्ही पैसे देता किंवा तुम्हालाही ती पूजा करायची असते, त्याच्यामुळे तुमचे भाव सुद्धा खूप पॉझिटिव्ह सकारात्मक किंवा तुम्ही चांगल्या भावाने काहीतरी बुक करता, तर तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आणि कार्य आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे शुद्ध तुपाच्या गाईचे दिवे आपल्याकडे ऑर्डर करू शकता. हे हळदी कुंकू कुरंडे बऱ्याच ताईंनी मला विचारले ताई आहेत का, तर ह्याच्यामध्ये छोटा साईज तुम्हाला मिळेल. हा मोठा आहे, तो खूप मोठा आहे बरं का. ह्याची प्राइस आहे जवळपास 4000. मी घेतले होते, आता चांदीचा दर वाढलाय. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये छोटे सुद्धा कमळ करंडे हळदी कुंकू मिळेल. आणि पदम सुद्धा बघा, जसे की पदम हळदी कुंकू करंडे आहेत ते सुद्धा तुम्हाला चांदीचे मिळतील. त्यासोबत बघा गायत्री पाऊल असं म्हणतात बरं का, हे सुद्धा शुभ चिन्हामध्ये एक येतं गायत्री पाऊल. हे गायत्री पाऊल आहे, हा सुद्धा 100ला आहे. तसंच बघा हे कुबेर यंत्र, ह्याला कुबेर यंत्र असं म्हणतात. हे बघा हे कुबेर यंत्राचा रांगोळी साचा आहे. तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता.
ही लक्ष्मीची पावलं आहेत. हे लक्ष्मीची पावलं आहेत बघा, अशी फुलांची रांगोळी आणि त्याची लक्ष्मीची पावलं आहेत. तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता 100 रुपये. हा गणेश आहे. गणेश, हा गणेशाचा बघा रांगोळी साचा, खूप सुंदर असा गणपती बाप्पाचा रांगोळी साचा आहे. गुरुवार, शुभ गुरुवार. शुभ गुरुवार म्हणजे 7 वारांचे रांगोळी साचे आपल्याकडे मिळतील. हा वारात दाखवा, असं नका दाखवू. नको ना. हे लक्ष्मी पद्म, हे लक्ष्मी पद्म आहे. लक्ष्मी पद्म आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर शुभ चिन्हाचा रांगोळी साचा. हे जे छोटे तुम्ही रांगोळी साचे बघताय हे सहस्र कमळ, सहस्त्रदल कमळ. सहस्रदल कमळ हे बघा, हे सहस्त्रदल कमळ असं ह्याला म्हणतात. खूप छान हा रांगोळी साचा आहे बरं का. खूप छान दिसतो. लक्ष्मीला प्रिय, विष्णूला प्रिय आणि भगवान व्यंकटेश्वर बालाजींना प्रिय असं एक कमळ, सहस्त्र कमळ दल असं ह्याला म्हणतात. तर प्रत्येकाच्या देवपूजेमध्ये हा रांगोळी साचा असायलाच पाहिजे. त्यासोबत बघा, जय श्रीरामांचं आता मंदिर झालं, त्याचा रांगोळी साचा बऱ्याच त्यांनी तेव्हा घेतला, पण काही हरकत नाही. आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा तुम्ही राम मंदिराची पूजा केल्यासारखंच ह्याचं पुण्य आपल्याला मिळतं. त्यामुळे आपल्या घरी सुद्धा श्रीरामांचा रांगोळी साचा नक्की काढा. त्याचसोबत बघा, श्रीराम जयराम, राम, लक्ष्मण, सीता आणि भगवान हनुमान यांचं बघा चिन्ह असणारा खूप सुंदर असा आपल्याकडं रांगोळी साचा मिळतो. तुम्ही अगदी हा सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्ट मध्ये. त्याचबरोबर श्रीयंत्राचं आहे, हे पण एक श्रीयंत्र आहे. जसं की कमल जर तुम्ही बघितलं काकू, हे घ्यावं खालचा, घ्या. शुभम काम करतोय की, हे घ्या, हा घ्या. हे बघा, हे श्रीयंत्र आहे मोठा, सगळ्यात मोठं श्रीयंत्र. तुम्ही बघा, हा घेऊन जावा. सगळ्यात मोठं श्रीयंत्र हे सुद्धा तुम्ही मंगळवारी शुक्रवारी काढू शकता, कारण हे श्रीयंत्राची सेवा म्हणजे माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची सेवा, त्यांचं आसन आहे. त्यामुळे ही तुम्ही श्रीयंत्राचा मोठा रांगोळीचा साचा काढू शकता, देवघरात काढू शकता देवापुढे. त्याचबरोबर बघा, हे सुद्धा छोटेसे असे छानसे पाऊल आहेत माता लक्ष्मीचे. तर तुम्ही ह्या सगळ्या नाही दाखवलं तर हा 250 रुपयाची प्राइस आहे. हा जो मोठा तुम्ही बघताय ह्याची प्राइस, सगळ्या ह्या मोठ्या चौकोनी रांगोळी साचे 250 रुपये. सगळे देवी देवता प्रसन्न दैनंदिनीचे 150 आणि जे छोटू रांगोळी साचे आहेत ते 100 रुपये. आणि तुम्ही एका कुरिअरमध्ये 2, 3, 4 रांगोळी साचे ऑर्डर करू शकता. 1 किलोच्या वरती वजन झालं तर त्याला शिपिंग चार्ज वाढतो. 1 किलोमध्ये तुम्हाला 2, 3, 4 वस्तू ऑर्डर करता येतात. आता दुसरा बघू काकू, झाले का? झाले. तर एवढे आपल्याकडे रांगोळी साचे उपलब्ध आहेत. तसंच की महालक्ष्मी मातेचा धनाचा वर्षाव करणारा ज्ञानकमळ झालं. ज्ञानकमळ, 1 मिनिट, सॉरी, ह्याला ना ज्ञानकमळ म्हणतात. आता काकूनी सांगितलं ह्याला ज्ञानकमळ असं म्हणतात. खूप सुंदर असा रांगोळी साचा आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, तुम्हाला घरपोच मिळतील. तसंच आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची मूर्ती न चुकता तुम्ही ऑर्डर करा, कारण तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणतात की ताई आम्ही जेव्हा जेव्हा इन्क्वायरी करतो तेव्हा तुम्ही सांगता की स्टॉक आउट आहे, मग की आम्ही ऑर्डर तरी कधी करावं. तर आता सध्या ते उपलब्ध आहे, त्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करा. भरपूर क्वांटिटीमध्ये आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांच्या मूर्त्या उपलब्ध आहेत. त्यासोबत सगळ्यांची मंत्र पुष्पांजली आणि पूजा केलेली आहे. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. न चुकता तुम्ही चैत्रांगण रांगोळी साचा ऑर्डर करा. पूर्ण चैत्रांगण गोल हवं असेल तरी ते मिळेल. आणि हो, बऱ्याच ताईंना बॉर्डर रांगोळी साचा हवा असतो, तर बॉर्डर रांगोळी साचा कुरिअर करताना थोडासा त्रास होतो. पण ज्यांना बॉर्डर हवी आहे तर बॉर्डरचा शिपिंग चार्ज आणि बॉर्डर रांगोळी एका साचा म्हणजे सगळ्यासोबत मिक्स येणार नाही. रांगोळी साच्याचं कुरिअर वेगळं होईल, कारण काय होतं, सगळ्या कुरिअरमध्ये जर ते रांगोळी साचे टाकले तर एकामेकाला मिक्स होऊन ते फुटायची किंवा फाटायची शक्यता असते. छोटे असतील तर काय हरकत नाही, पण मोठे रांगोळी साचेचं तुम्हाला मी सांगते. तसंच बघा, तुपाचे प्युअर शुद्ध गाईच्या वाती आहेत, त्यांना चुकता ऑर्डर करा. तसंच जे आता मी धूपकोन लावलाय तो धूपकोन हा आहे बघा, केवडा सोनचाफा आहे. हा सोनचाफा धूपकोन, ह्याच्यात केवडा आहे, मोगरा आहे, गुलाब आहे. खूप सुंदर असा ह्याचं चालतं. हे बघा, असं ह्याच्यामध्ये हा धूपकोन मी ठेवलेला आहे. ॲपलचा हा धूपदाणी ॲपलची आहे, ही सुद्धा आपल्याकडे मिळेल तुम्हाला. ॲपल धूपदाणी छोटीशी, तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आता हे मोठ्या समय ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्या ताईंना हव्या त्यांनी मोठ्या समय ऑर्डर केल्या तरी सुद्धा चालतील. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.